हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत इंटरव्ह्यूसाठी लागणाऱ्या 5 इम्पॉर्टंट थिंग्स ज्या की तुमच्याकडे असायलाच हव्यात. जर तुमच्याकडे त्या नसतील तर प्लीज तुम्ही त्या इम्प्रूव्ह करायला स्टार्ट करा. जर तुम्ही फ्रेशर्स असाल किंवा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही स्टडी सोबतच ह्या स्किल इम्प्रूव्ह करायला स्टार्ट करा, जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक कराल. तर कोणत्या आहेत त्या 5 स्किल्स तर आपण बघूया. पहिली आहे विलिंगनेस टू लर्न. तर ही स्किल काय आहे विलिंगनेस टू लर्न? जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाता तेव्हा HR असा एखादा क्वेश्चन विचारतो की ज्याचं आन्सर तुम्हाला येत नसतं किंवा तो कॉन्सेप्ट तुम्हाला माहित नसतो. तिथे तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला नाही येत किंवा मी शिकणारच नाही, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही किंवा मला शिकायचंच नाहीये. जर तुम्ही असं आन्सर दिलं तर तुम्ही दुसऱ्या मिनिटाला त्या इंटरव्ह्यू हॉलच्या बाहेर असाल. तुमचं आन्सर काय असलं पाहिजे? येस, आय एम ऑलवेज रेडी टू लर्न न्यू टेक्नॉलॉजीज अँड इम्प्रूव्ह माय स्किल्स. बिकॉज तुमचं हे आन्सर असं रिफ्लेक्ट करेल की याला कन्सेप्ट येत नाही पण याच्याकडे विलिंगनेस आहे शिकण्याबद्दल. ओके, नंतर आहे सेल्फ कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स काय आहे तर एखादा क्वेश्चन जर तुम्हाला नाही आला किंवा तुम्ही त्याचं एखाद्याचं राईट आन्सर दिलं पण तुम्हाला तोच क्वेश्चन क्रॉस करून विचारला तर तेव्हा तुम्ही हे बरोबर आहे असं नाही सांगू शकत. तुम्ही तुमच्या आन्सरवर कॉन्फिडंट असलं पाहिजे की हे तुम्ही म्हणताय ते रॉंग आहे, मी म्हणतोय ते करेक्ट आहे. पण जर ते आन्सर ऍक्च्युअल मध्ये राईटच असेल तर तुम्ही तिथं रॉंग आन्सर नाही द्यायचं. म्हणजे की जर तुम्हाला एखादा कन्सेप्ट माहित नसेल किंवा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही असं म्हणू शकता की आय डोंट नो अबाउट दॅट कन्सेप्ट बट आय विल लर्न. तुम्ही तिथे असं रॉंग आन्सर द्यायचं नाही, कारण तिथं तुमचा मार्क मायनस होत जातो. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही क्लिअरली सांगा की मला आय डोंट नो अबाउट दॅट कन्सेप्ट बट आय विल लर्न. थर्ड थिंग इज कोडिंग स्किल. कोडिंग स्किल ही तुमच्याकडे असायलाच हवी. जर तुम्ही टेकमध्ये आहात तर तुम्ही दररोज 10 ते 15 क्वेश्चन केलेच पाहिजेत. तुमच्याकडे बेसिक नॉलेज अँड थोडंसं ऍडव्हान्स नॉलेज असायलाच हवं. कारण की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाता तेव्हा तुमचा फर्स्ट राऊंड मे बी ऍप्टिट्यूड असेल. ऍप्टिट्यूड मध्ये पण तुम्हाला असाइनमेंट टेस्ट दिली जाते, ज्या असाइनमेंट टेस्ट मध्ये तुम्हाला एक कोडिंग क्वेश्चन दिला जातो आणि त्याचं टेस्ट आउटपुट असं दिलं जातं. तेव्हा तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट माहीत असणे गरजेचे आहे, त्याचं आउटपुट काय येतं ते माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही दररोजचं कोडिंग चे क्वेश्चन करत राहा आणि त्याचं आउटपुट काय येईल, म्हणजे त्यात जर चेंजेस केले तर त्याचं आउटपुट काय येईल हे चेक करत राहा. त्याच्यासाठी तुम्ही लीड कोडचा यूज करा किंवा VS कोड, नोटपॅड, नाहीतर ऑनलाईन कंपायलर काही यूज करू शकता. आणि सेकंड राऊंड असतो जो इंटरव्ह्यूचा तो तर टेक्निकल राऊंड असतो. त्याच्यात तर तुम्हाला 101% कोडिंग विचारलीच जाते. ज्या स्मॉल केस कंपनी असतात त्या तुमचं नॉलेज बेसिक चेक करत नाहीत, त्या तुमचं ऍडव्हान्स पासून चेक करत जातात. म्हणजे जर सपोज तुम्ही पायथॉन साठी अप्लाय केला असेल तर स्मॉल केस कंपन्या काय करतात की तुम्हाला एक टास्क दिला जातो आणि टाइम आउट दिलं जातं की म्हणजे 2 तास 3 तास असं दिलं जातं आणि टास्क दिला जातो ज्या टाइम मध्ये तुम्हाला तो टास्क कंप्लीट करून त्यांना दाखवायचा असतो. त्याच्यात मे बी ते उप्स पासून स्टार्ट करतात. तुम्हाला हे नाहीत विचारत येतं की व्हॉट इज पायथॉन, व्हॉट इज व्हेरिएबल इन पायथॉन, हे अजिबात विचारलं जात नाही. बट जेव्हा तुम्ही MNC वगैरे कंपनीत जाता तेव्हा त्या कंपन्या बल्कमध्ये हायरिंग करतात आणि त्यांना
तुमचं नॉलेज, बेसिक नॉलेज चेक करत असतात. तेव्हा तुम्हाला असे टास्क वगैरे काही दिले जात नाहीत. तेव्हा तुमचं बेसिक नॉलेज चेक केलं जातं. म्हणून तुमचं बेसिक प्लस ऍडव्हान्स नॉलेज तुमच्याकडे असलंच पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही स्टडी करा. नंतर आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा असलाच पाहिजे. सपोज तुम्हाला फेल्युअर आलं किंवा तुम्ही रिजेक्ट झाला, सपोज सिलेक्ट पण झाला, तरी सुद्धा तुमच्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा असलाच पाहिजे की ह्या वेळेस रिजेक्ट झाले, पण नंतर का रिजेक्ट झाले हे शोधायचंय. मे बी तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल चांगलं नसेल किंवा कोडिंग मध्ये तुम्हाला चांगलं नसेल, तर तुम्ही ते हळूहळू इम्प्रूव्ह करत जा आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवायचा की हा सपोज जर मी चुकले तर त्याच्यात मी इम्प्रूव्ह करेन. ओके. नंतर आहे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन एव्हरी एरिया. म्हणजे जर तुम्ही मे बी तुम्ही कोणत्याही डोमेन मध्ये काम करत असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, तर कम्युनिकेशन इज द फर्स्ट थिंग जी की तुमच्याकडे असायलाच हवी. कम्युनिकेशन स्किल ही आत्ताची नीड नाही तर गरज बनली आहे, जी की प्रत्येकाकडे असायलाच हवी. त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाहात. त्यामुळे तुम्ही दररोज एक तास रीडिंगसाठी, नंतर बोलण्यासाठी द्यायलाच हवा, जो की इंग्लिश तुमचं परफेक्ट, म्हणजे की असं इतकं पण परफेक्ट करायची गरज नाही. एवढं इंग्लिश तर यायलाच पाहिजे की जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकाल. ती प्रॅक्टिस तुम्ही दररोज मिरर मध्ये बघून करू शकता किंवा ChatGPTचा यूज करू शकता. काहीही करा, पण कम्युनिकेशन स्किल वाढवा जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकाल. जेणेकरून तुम्ही आय कॉन्टॅक्ट मेंटेन करून एखाद्या सोबत कॉन्फिडेंटली बोलू शकाल. तुमचा इंटरव्ह्यू तुम्ही फेल ह्याच्यामुळं किंवा रिजेक्ट ह्याच्यामुळं नाही झाला पाहिजे की तुमचं कम्युनिकेशन चांगलं नव्हतं. आता खूप साऱ्या कंपन्या काय करतात की पहिलाच HR राऊंड ठेवतात आणि नंतर कोडिंग किंवा टेक्निकल राऊंड ठेवतात, मॅनेजरियल राऊंड नंतर ठेवतात. फर्स्ट तुमचं अगोदर चेक केलं जातं कम्युनिकेशन स्किल, तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, तुमचा कॉन्फिडन्स, तुमची विलिंगनेस, हे पहिलं चेक केलं जातं. त्यामुळं तुम्ही अगोदर कम्युनिकेशन स्किलवर जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलण्याचा ट्राय करा आणि ते अगोदर वाढवा, जेणेकरून तुम्हाला एखाद्या वेळेस कोडिंग मधला एखादा कन्सेप्ट येत जरी नसेल तरी पण तुमचं कम्युनिकेशन छान आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते हायर करतील. आणि HR राऊंड वर फक्त HR असं नाही राहिला की तुम्हाला फक्त HR राऊंड मध्ये हेच क्वेश्चन विचारले जातील की व्हॉट इज युअर सॅलरी एक्सपेक्टेशन, व्हॉट इज युअर, टेल मी अबाउट युअर फॅमिली बॅकग्राऊंड, ब्ला ब्ला ब्ला. हे नाहीत विचारत आता HR राऊंड मध्ये. ते थोडंफार टेक्निकल पण विचारतात. तर तुम्हाला सगळ्या दृष्टीने स्वतःला प्रिपेअर करायचंय. जर तुम्हाला आणखी हेल्प हवी असेल कसं प्रिपेअर करायचं, काय करायचं, तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आय विल हेल्प यू. थँक यू.